हरिओम. आत्तापर्यंत आपण महामुनी पतंजली ऋषींनी सांगितलेल्या अष्टांग योगामधले 5 अंग बघितलेले आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार. आता आपण अंतरंग योगाकडे जातोय. अंतरंग योगामध्ये येतात धारणा, ध्यान आणि समाधी. त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी स्वर्णा कौलकुट, निसर्गोपचार तज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. आज आपण धारणा, ध्यान आणि समाधीबद्दल बघणार आहोत. ही अंतरंग योगाचं हे 6वं, 7वं आणि 8वं अंग आहे. बऱ्याचदा आपण योग वर्गांवर जातो, योगाभ्यास करतो, त्यावेळेला फक्त आसनं आणि प्राणायाम ह्याचाच जास्त करून अभ्यास करतो. बऱ्याचदा ध्यान करणं ह्याकडे लोक जायला मागत नाहीत, कारण ते जमत नाही. थोड्या वेळ जरी शांतपणे आपण बसलो ज्ञानमुद्रा घेऊन तरी अनेक विचार येतात, मन चंचल असतं असं सगळेजण म्हणतात. त्याच्यामुळे एकदम ध्यान जमणं हे काही शक्य नसतं. म्हणून त्यापूर्वीची जी काही पायरी आहे ती आहे धारणा. धारणा म्हणजे काय तर ह्याचं आपल्या पतंजली ऋषींनी सूत्र सांगितलेलं आहे. देशबंधश्चित्तस्य धारणा, म्हणजे चित्ताला एका देशबंधामध्ये बांधून ठेवणं म्हणजे धारणा. चित्त म्हणजे मन. मनाला अशा एका चौकटीमध्ये बांधून ठेवा, असा अभ्यास करा त्याचा, की मनाला स्वातंत्र्य पण आहे पण मर्यादा पण आहे. त्याला म्हटलंय धारणा. आता मी उदाहरण सांगते म्हणजे मग तुम्हाला कळेल की आपलं मन खूप भटकत असतं. पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ते खूप बाहेर भटकत असतं, पण त्याला हळूहळू हळूहळू मर्यादा घालत आतून बघायला शिकवणे याला म्हणतात धारणा. त्याचं आपण एक उदाहरण बघूया की आपला एक 8-10 वर्षाचा मुलगा आहे आणि तो क्रिकेट खेळतो सगळ्या मित्रांबरोबर, आणि आज त्याची दुसऱ्या गावामध्ये मॅच आहे. तर आपल्याला तो सकाळी काय म्हणतो की आई, मी शेजारच्या गावात जाणार आहे आणि आज आमची मॅच आहे. तिकडे पण एक त्या गावातला एक संघ आहे आणि आपला एक संघ आहे. तर आपण म्हणतो जा. जेव्हा मॅच संपवून संध्याकाळी मुलगा घरी येतो त्यावेळेला आपण काय त्याला सांगतो की आज तू जाऊन आलेला आहे, आता कुठे बाहेर जाऊ नकोस, आता इथेच बस. मग तो मुलगा काय करतो, आपल्या अंगणामध्येच संध्याकाळी क्रिकेट खेळतो. जशी संध्याकाळ व्हायला लागती तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, आता संध्याकाळ झालीये, दिवे लावणीची वेळ आहे, घरामध्ये ये, जे काही तुला खेळायचं ते तू घरात खेळ. मग तो मुलगा घरात येतो. त्याच्यानंतर रात्रीची जेवणाची वेळ होते तरी तो खोडकर असतो, काही ना काही उद्योग करत असतो. तर आपण त्याला काय म्हणतो की आता अजिबात दंगा करू नको, जे काही आहे ते तुझ्या पलंगावर बस आणि तुला काय करायचं ते कर. म्हणजे काय की त्याची जी काही धाव आहे बाहेरची ती हळूहळू 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 कमी करत त्याला आपण मर्यादा आणल्या. तसं आपल्या मनाला आपण रोज प्रयत्न करून त्याला थोडी एक शिस्त लावावी लागते. त्याला म्हणतात धारणा. जे काही मन बाहेर भटकत असतं त्याला थोड्याशा मर्यादा घालायच्या. पूर्ण मर्यादा नाही, म्हणजे ताबडतोब तुम्ही बसले आणि तुमचं ध्यान लागलंय, कुठलेच विचार नाही आले पाहिजेत असं करून चालणार नाहीये. तर त्याला हळूहळू हळूहळू मर्यादा आणल्या पाहिजेत. हळूहळू आपल्या मनाला अंतर्मुख केलं पाहिजे. बहिर्मुखतेकडे आपलं मन असतं, त्याला हळूहळू अंतर्मुख केलं पाहिजे. म्हणून धारणेपासून सुरुवात होते. मग धारणा म्हणजे काय तर एका चौकटीमध्ये मनाला बांधून ठेवायचं. स्वातंत्र्य आहे, पूर्ण बांधलेलं नाही पण खूपही स्वातंत्र्य नाहीये. म्हणजे बघा की आपण एक ओंकाराचा फोटो घेतला समोर आणि त्याच्या समोर शांतपणे बसायचंय. पंचज्ञानेंद्रिय आपली उघडी आहेत. आपण तोंडाने ओंकार म्हणतो आहोत, ओंकाराकडे बघतो आहोत, ओंकाराचा नाद ऐकतो आहोत, ओंकाराचा रंग कसा आहे, त्याचा आकार कसा आहे ते आपण बघतो आहोत. पंचज्ञानेंद्रियांमध्ये आपण ओंकाराला साठवून घेत आहोत. याला म्हणतात आलंबन. तर असं एक आलंबन आपल्याला लागतं. एक उदाहरण दिलं की ओंकाराचा फोटो घ्या तुम्ही. ज्याच्यावर श्रद्धा आहे तो एखाद्या आपल्या गुरूंचा फोटो समोर ठेवू शकता, एखादी विठोबाची मूर्ती समोर ठेवू शकता आलंबन म्हणून. पण धारणा म्हणजे काय तर जे आलंबन आपण समोर घेतलेलं आहे फक्त त्याच्याच बद्दल विचार करायचा. त्याचा आकार कसा आहे, रंग कसा आहे, रूप कसा आहे, त्याचा मंत्र म्हटला तर त्याचा नाद कसा येतो, मी कशी म्हणतीये आहे, आणि त्याचा
त्याच्या ज्या लहरी आहेत आजूबाजूला त्याचा आपण आनंद घेणं, फक्त त्याचबद्दल विचार करणं. मग दुसरा एखादा विचार आला तर त्याला ताबडतोब बाजूला सारणं. आपल्याला काय सांगितलंय, फक्त ह्याचा विचार करायचा. असं जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्या मनाला थोडी शिस्त लागते, म्हणजे त्याला बाहेर भटकण्यापासून थोडी मर्यादा येते. पण भटकण्यासाठी पूर्ण आपण स्वातंत्र्य घालवलेलं नाहीये, भटका, पण या आलंबनाच्याच विषयी विचार करायचा आहे. तर त्याला म्हणतात धारणा. आणि अशी धारणा जेव्हा आपण सुरू करतो करायला, की समोर एक फोटो ठेवायचा ओंकाराचा, त्या चौकटीच्या आत ओंकारावर एकाग्रता करून ओंकार म्हणायला सुरुवात करायची. मग तोंडाने ओंकार म्हणायचे, डोळ्यांनी बघायचे, कानांनी ऐकायचे, आठवायचे. असं करत 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 आपण एक 20-25 ओंकार म्हणायचे. त्यानंतर डोळे मिटून ओंकार म्हणायचे, म्हणजे एक ज्ञानेंद्रिय आपण बंद केलं. मग आपण जे बघितलेलं आहे आतापर्यंत तो आठवून ओंकार म्हणायचे. त्याच्यानंतर ओंकार म्हणणं पण थांबवायचं. आतमधून आपल्याला आवाज येत राहतो, शांत बसायचंय. आपण जो पाहिलेला ओंकार आहे तो आपल्याला आठवत राहतो, त्याचा आकार दिसत राहतो, त्याचा नाद ऐकायला येत राहतो, ओंकार म्हणण्याचं ऐकायला येत राहतं, जरी आपण म्हणत नसला तरी सुद्धा. तर ह्याला म्हणतात धारणा, की त्याच्यामध्येच आपण गुंग होऊन जातो, बाकीचे कुठलेही विचार येत नाही. आता सुरुवातीला धारणा केली तर 25 विचार येणारच आहे, नाही असं नाही. पण प्रत्येक वेळेला आपल्या मनाला सांगायचं की नाही, हा विचार आपल्याला नाही करायचा आहे. आपल्याला कशाचा विचार करायचा आहे, फक्त ओंकाराचा. या चौकटीच्या आत असलेला जो ओंकार आहे त्याचाच विचार करायचा आहे. असं जेव्हा अभ्यास करतो, नित्य नियमाने आपण धारणेचा जेव्हा अभ्यास करायला लागतो, त्यावेळेला आपलं ध्यान कसं लागायला लागलं, अंतर्मुख कसं व्हायला लागलं, त्याच्यातून आपल्याला समाधी कशी जमायला लागली हे आपल्याला समजत पण नाही. कारण धारणा, ध्यान, समाधी हे वेगळं वेगळं नाहीये. त्याला संयम असं म्हटलेलं आहे आपल्या ग्रंथामध्ये, एकच आहे. जसं एखादं गुलाबाचं फूल घेतलं तर त्याचं शेडिंग कुठेच संपलंय, म्हणजे अगदी लाईट पिंक कलर कुठं संपलाय, डार्क पिंक कुठं सुरू झालाय, रेड कुठं सुरू झालाय, आपण परफेक्ट सांगू शकत नाही. तसंच धारणा करता करता हळूहळू आपल्याला ध्यान जमायला लागतं. ध्यान जमता जमता आपल्याला समाधीचा आनंद कधी मिळायला लागला हे आपल्याला कळतही नाही, म्हणून याला संयम म्हटलंय. तर अशा पद्धतीचा अभ्यास हळूहळू सुरू करायचा आहे आणि निश्चितपणे तुम्हाला ह्याच्यामध्ये गोडी वाटेल. यामुळे आपली जी आत्मशक्ती आहे ती वाढायला मदत होते, निर्णय घेण्याची क्षमता आपली वाढते. आणि ह्यालाच आत्मशक्ती म्हणजे जी कुंडलिनी शक्ती आहे ह्यालाच म्हटलेलं आहे. अशी काही वेगळी शक्ती नाही आहे, तीच आपल्याला जागृत करायची आहे आणि तीच आपण धारणेपासून करू शकतो. नित्य नियमाने धारणा केली तर पुढचं सगळं आपल्याला ध्यान समाधी जमायला लागतं. तर आज आपण माहिती घेतलेली आहे धारणा, ध्यान, समाधीबद्दल. गेले काही व्हिडिओ जर आपले बघितले नसतील तर नक्की बघा. वेगळ्या वेगळ्या विषयांवरती आपण काही ना काही भाष्य केलेलं आहे, ते निश्चितपणे बघा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा. आपल्या फेसबुक पेजला जर फॉलो केलं नसेल तर निश्चितपणे फॉलो करा. यूट्यूब जे चॅनल आहे त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्र, तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण काही आजार घेणार आहोत, वेगळ्या वेगळ्या होणाऱ्या व्याधी, जसं डोकेदुखी आहे, पित्त आहे, कधी झोप येत नाही कोणाला, कधी पायाला गोळे येतात, पाय दुखतात, सर्दी होते, खोकला होतो, कधी मासिक पाळीचे खूप प्रॉब्लेम्स असतात किंवा मासिक पाळी गेल्यानंतरचे प्रॉब्लेम्स येतात. अशा सगळ्या विषयांवरती आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत, काही घरगुती उपचार सांगणार आहोत, काही योगासने त्या व्याधींवर सांगणार आहोत. तर निश्चितपणे येणारे व्हिडिओ बघा. नमस्कार, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.